नमस्कार मित्रांनो. धनुराशीच्या दशम स्थानामध्ये रवी, बुध आणि शुक्र हे युतीमध्ये जाणार आहेत केतूच्या, ज्याला आपण ग्रहणाचा प्रभाव असा सुद्धा म्हणतो. याचप्रमाणे तुमच्या राशीच्या सप्तम स्थानात की ज्या स्थानामधून वैवाहिक जीवनाबद्दल विचार केला जातो, तिथे मंगळ जो आहे हा भ्रमण करणार आहे. आणि तुमच्या राशीचा जो स्वामी आहे म्हणजे धनुराशीचा जो स्वामी आहे गुरु, हा तुमच्या 6व्या स्थानामधून भ्रमण करत आहे, की ज्याला रोग आणि शत्रू याचं स्थान म्हटलं जातं. हे ग्रह आणि इतरही ग्रह यांचा जो प्रभाव परिणाम संपूर्ण सप्टेंबर महिन्यामध्ये तुमच्यासाठी कसा असेल, त्याचप्रमाणे दैनंदिन जीवनामध्ये होणारे जे ग्रहयोग आहेत, त्याचे प्रभाव परिणाम नेमके कशा प्रकारे मिळतील, या सर्व संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा आपण चर्चा करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे, मानसिक आणि शारीरिक, हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे गुरु, जो की तुमच्या षष्ठ स्थानामध्ये भ्रमण करतो आहे, आणि तुमच्या राशीचा जो षष्ठेश आहे शुक्र, जो की तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. 19 तारखेनंतर हा जो शुक्र आहे, हा तुमच्या लाभ स्थानात स्वतःच्या राशीमध्ये भ्रमण करणार आहे. अष्टम स्थानामध्ये दिनांक 5 तारखेपर्यंत बुधाचं भ्रमण असणार आहे. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये थोडंसं तुम्हाला मानसिक ताणतणाव हे व्यवस्थितपणे सांभाळावे लागतील. कारण तुमच्या राशीच्या 7व्या स्थानात भ्रमण करणारा जो मंगळ आहे, मंगळ 7व्या दृष्टीने तुमच्याच राशीला पाहणार आहे. त्याच्यामुळे थोडंसं मानसिक तणावावरती हा थोडासा भर टाकू शकेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर का तुम्हाला कुठल्या शारीरिक व्याधी असतील अगदी आधीपासून, तर त्याची काही लक्षणं सुद्धा त्या तुम्हाला या दरम्यान दिसू शकतील. तर या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. अर्थात फार मोठे काही म्हणजे त्याला आपण त्रास किंवा फार मोठे प्रॉब्लेम तुम्हाला शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या होणार नाही. फक्त मानसिकदृष्ट्या थोडंसं स्वतःला टॅकल करावं लागेल, योग्य रीतीने हाताळावं लागेल. यानंतर आपण चर्चा करणार आहोत तुमचं आर्थिक स्थैर्य हे नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो धनेश आहे शनी, जो की तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतोय, वक्री आहे. राशीचा जो पंचमेश आहे मंगळ, जो की तुमच्या 7व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो लाभेश आहे शुक्र, जो की तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय दिनांक 17-19 तारखेनंतर. हा जो शुक्र आहे, हा शुक्र तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करणार. जर एकंदरीतच सांगायचं झालं तर या महिन्यामध्ये आर्थिक जो तुटवडा आहे, तो तसा काही फारसा जाणवणार नाही. त्याच्यामुळे तशी काही काळजी करू नका. तुमची आर्थिक आवक व्यवस्थित राहील. उलटपक्षी जर जवळ-जवळ 20-22 तारखेनंतरचा जो कालावधी आहे, हा तुमच्यासाठी अतिशय चांगला राहील. म्हणजे आर्थिक आवक अतिशय उत्तम राहील. गेल्या साधारण 2.5-3 महिन्यामध्ये जी थोडी आर्थिक चणचण तुम्ही अनुभवलेली असेल, ती या महिन्यामध्ये बऱ्याच प्रमाणात नॉर्मल होणार आहे. त्याच्यामुळे तशी काही काळजी करू नका. फक्त थोडंसं ते तुमचे जे खर्च आहेत, त्याच्यावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. बाकी तसं सांगायचं झालं तर मोठे प्रॉब्लेम येणार नाहीत. याचप्रमाणे जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला व्यवस्थित लाभ मिळतील. तशी काही काळजी करू नका. यानंतर आपण चर्चा करणार आहोत गृहसौख्याबद्दल. गृहसौख्य नेमकं कशा प्रकारचं असेल, जसं की तुमच्या राशीचा जो चतुर्थेश आहे गुरु, जो की तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आहे, मार्गस्थ आहे. घरातले जे मोठे व्यक्ती असतील तुमच्या वयापेक्षा, त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र तुमचे जे इंटरॅक्शन असेल किंवा घरातलं जे वातावरण असेल त्यातल्या त्यात ठीक असेल. फक्त थोड्याफार गोष्टींमध्ये तुमच्या मनासारख्या अपेक्षा नसतील, परंतु फारसा काही याचा त्रास होणार नाही, त्यामुळे तशी काही काळजी करू नका. यानंतर आपण चर्चा करणार आहोत लव्ह लाईफबद्दल. जसं की तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे मंगळ, जो की तुमच्या 7व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. तर साधारणतः जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, त्यांच्याबरोबर रिलेशनशिप चांगलं राहा. मात्र नवीन रिलेशनशिप करायचं असेल, तर या महिन्यात अजिबात सुरुवात करू नका. तुम्हाला त्याचे वेगळे इफेक्ट किंवा निगेटिव्ह इफेक्ट मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला त्यांनी मात्र स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे त्रास जर का तुम्हाला जाणवले, तर लगेचच्या लगेच डॉक्टर इलाज करणं गरजेचं राहील. आणि स्ट्रेस किंवा टेन्शन यांच्यापासून थोडंसं लांब राहा. कारण त्याचे जे परिणाम आहेत, ते तुमच्या मानसिकतेवरती किंवा शारीरिकतेवरती दिसण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. जे विद्यार्थी वर्ग आहेत, त्यांनी नेहमीप्रमाणे थोडेसे जास्त एफर्ट द्या. अर्थात फार काय प्रॉब्लेमॅटिक असा कालावधी नाहीये. पण तुम्हाला थोडंसं जास्त एफर्ट वगैरे द्यावे लागतील आणि त्याच्यात तुम्हाला रिझल्ट सुद्धा मिळतील. म्हणजे गाफील राहू नका. जे विद्यार्थी वर्ग आहेत, त्यांनी या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत वैवाहिक जीवनाबद्दल. वैवाहिक जीवनाच्या बाबतीमध्ये थोडीशी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुमच्या राशीचा जो सप्तमेश आहे बुध, जो की तुमच्या अष्टमातून भाग्यात आणि भाग्यातून दशम स्थानामध्ये भ्रमण करणार. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे किंवा व्ययश आहे मंगळ, जो तुमच्या 7व्या स्थानामध्ये भ्रमण करतो. ही गोष्ट थोडीशी महत्त्वाची आहे. तुमचे जे वैवाहिक जोडीदार आहेत, ते तुमच्यावरती हावी झाल्यासारखं तुम्हाला जाणवेल किंवा ते तुमच्यावरती जास्त अधिकार गाजवतायत असं तुम्हाला वाटेल. नेहमीपेक्षा त्यांच्या वागणुकीमध्ये बदल झालेला आहे असं काहीतरी वाटेल. आणि वैवाहिक जोडीदारांच्या आरोग्याच्या संदर्भातले सुद्धा काही त्रास निर्माण होतात. तर थोडंसं वैवाहिक जीवनाबद्दल ज्या गोष्टी आहेत, त्या तेवढ्या अपेक्षित अशा नसणार आहेत. इथे थोडं कुरबुरी होतील, थोडेसे वादविवाद होतील, मतभेद, मतांतर होतील. इथे थोडंसं तुम्हाला कंट्रोल करणं, स्वतःवरती नियंत्रण ठेवणं थोडंसं गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत तुमचं
कार्यक्षेत्राच्या संदर्भात साधारणतः तुमच्या राशीचा जो कर्मेश आहे बुध, जो की तुमच्या अष्टम, भाग्य आणि दशम स्थानात असणार आहे आणि भाग्यस्थानात तो बऱ्याच कालावधीसाठी राहणार आहे. आता इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या दशम स्थानात किंवा कर्मस्थानामध्ये रवी, बुध आणि शुक्र हे तिन्ही ग्रह केतूच्या युतीत जाणार आहेत या महिन्यामध्ये. त्यामुळे तुमचं कार्यक्षेत्र आहे ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं असणार आहे. कार्यक्षेत्राच्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना, घडामोडी या दरम्यान बऱ्याच म्हणजे या संपूर्ण महिन्यात बऱ्याच प्रमाणात येतील. म्हणजेच तुम्हाला असं वाटू शकेल, की आपण जास्त काम करून घेतलं जात आहे. तिकडचे जे सहकर्मी आहेत, ते तुमच्याकडे ऑफिस पॉलिटिक्स खेळताहेत किंवा वरिष्ठ आहेत, त्यांच्यावरचे थोडेसे नातेसंबंध बरोबर नाहीत किंवा त्यांनी तुमच्याबद्दल काही वेगळं पॉलिटिक्स वगैरे खेळणं किंवा वेगळा शेरा देणं, रिमार्क देणं, अशा प्रकारचे सुद्धा काही अनुभव येऊ शकतील. लक्षात घ्या, तुमची जी रास आहे, ही अन्याच्या विरोधात दंड ठोकून उभी राहणारी आहे. यामुळे तसं कार्यक्षेत्राच्या संदर्भात तरी करू नका. कारण गोष्टी वेगळ्या तिकडे जो ग्रहाचा प्रभाव परिणाम आहे, तो तुम्हाला या महिन्यात सगळ्यात जास्त कारण या महिन्यामध्ये ग्रहणाचा इफेक्ट आहे आणि तो तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्राच्या संदर्भात जाणवेल. खास करून ज्या व्यक्ती म्हणजे धनु राशीच्या ज्या व्यक्ती समाजोपयोगी कामं करतात किंवा समाजात जास्त फेमस आहेत, नॉर्मली असतात, तर त्याने सुद्धा स्वतःच्या जी तुमची इमेज आहे त्याला तडे जाण्यासारखे काही प्रसंग घडू शकतील. या संदर्भात बऱ्याच प्रमाणात तुम्हाला अलर्ट राहणं गरजेचं आहे. कुठल्याही प्रकारच्या जे भूलथाप आहे त्याला बळी पडू नका किंवा कुठल्याही प्रकारच्या गोष्टींना पुरेपूर असं होकार देऊ नका. नीट विचार करा, नीट विचार करून गोष्टी करा आणि महत्त्वाचं म्हणजे वाहून जाऊ नका, भावनेच्या आहारी वाहून जाऊ नका. ही गोष्ट अतिशय महत्त्वपूर्ण आहे. तर या गोष्टीवरती थोडंसं लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत ग्रहयोगांचे जे परिणाम आहेत हे दैनंदिन जीवनावरती कशा प्रकारचे होतील. जसं की दिनांक 3 तारखेला नेपच्यून आणि मंगळाचा केंद्रयोग होणार आहे. नेपच्यून जो की तुमच्या चतुर्थ स्थानात भ्रमण करतोय, जो मंगळ सप्तमात भ्रमण करतोय, दोघांचा केंद्रयोग होणार. जर विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे दिनांक 4 तारखेला केतू आणि शुक्राची युती सुद्धा होणार आहे. आता ही जी युती आहे तुमच्या 10व्या स्थानात आहे, ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, त्या ठिकाणचे जे महिला कर्मचारी असतील त्यांच्यापासून थोडंसं सावध राहणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 7 तारखेला हर्षल आणि बुधाचा केंद्रयोग होणार आहे. बुध जो की तुमच्या भाग्यात भ्रमण करेल, जो हर्षल तुमच्या षष्ठात भ्रमण करतोय, दोघांचा केंद्रयोग होणार आहे. थोडंसं स्वतःच्या भावभावनांचे नियंत्रण ठेवणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे दिनांक 19 तारखेला रवी आणि हर्षलचा त्रिकोण योग होणार आहे. हर्षल जो की तुमच्या षष्ठात भ्रमण करतोय, जो रवी 10व्या स्थानात भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण योग जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी तुमच्या कामाची वाहवा होईल. याचप्रमाणे दिनांक 20 तारखेला नेपच्यून आणि रवीचा प्रतियोग सुद्धा होणार आहे. थोडंसं ऑफिस पॉलिटिक्स या ठिकाणी खेळलं जाईल. तुम्हाला असं वाटेल, काळजी करू नका. तुम्ही तुमच्या मार्गावरती व्यवस्थित राहा आणि इथे-तिथे काही जास्त बघू नका. कुठल्याही भूलथापांना बळी पडू नका आणि कुठल्याही जर का तुमच्यासमोर अशा प्रकारच्या काही गोष्टी आल्या, तर लगेचच्या लगेच त्याच्या मागे जाऊ नका. ईझी गोइंग नाही आहे, तेवढंसं तुम्हाला कठीण होऊन बसेल. काळजी घ्या. कुठलीही प्रकारची रिस्क छोटी असली किंवा मोठी अजिबात घेऊ नका. कॉन्स्पिरसीच्या मागे लागू नका. याचप्रमाणे दिनांक 24 तारखेला हर्षल आणि बुधाचा त्रिकोण योग होणार आहे. हर्षल जो की तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय, जो बुध तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण योग शुभ फलदायी असा असणार आहे. जे तुमच्या कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले नवीन-नवीन संकल्पना तुमच्या समोर येतील. त्याचप्रमाणे तुमच्या समोर काही नवीन-नवीन आयडियाज सुद्धा येतील. जरूर त्याच्यावरती विचार करू शकता. त्याचे काही चांगले अनुभव तुम्हाला निश्चित मिळतील. याचप्रमाणे दिनांक 25 तारखेला नेपच्यून आणि बुधाचा प्रतियोग सुद्धा होणार आहे. बुध जो की तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करतो, जो नेपच्यून चतुर्थात भ्रमण करतो, दोघांचा प्रतियोग असणार आहे. कार्यक्षेत्राच्या ठिकाणी जे तुमच्यापेक्षा वयाने लहान व्यक्ती असतील किंवा डेझिग्नेशनमध्ये थोडे लहान असतील, कमी असतील, त्यांच्यावर थोडेसे मिसअंडरस्टँडिंग वगैरे होऊ शकेल. तिथे थोडंसं लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे दिनांक 28 आणि 29 ज्या 2 तारखा आहेत, त्या अतिशय महत्त्वपूर्ण या संपूर्ण महिन्यामध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाच्या राहतील. कारण तुमच्या दशम स्थानामध्ये रवी आणि बुध याची जी युती आहे ती केतू बरोबर येणार आहे आणि जो मी ग्रहणाचा प्रभाव म्हणतो तो या वेळेला सगळ्यात जास्त जाणवेल. म्हणजे अशा प्रकारे काही गोष्टी तुमच्या समोर येतील की तुम्हाला निर्णय घेणं भाग पडेल. पण तुम्हाला ठाऊक असेल की आपण ज्या गोष्टी करतोय या थोड्याशा आउट ऑफ द वे जाऊन आहेत किंवा त्याच्यामध्ये जोखीम जास्त आहे, करू नका. जरी त्यावेळेस तो तुम्हाला सोप्या वाटल्या किंवा तोच जरी तुम्हाला वे आउट वाटला किंवा संधी वाटली, तरी ती संधी तुमच्यावरती फिरण्याची शक्यता जास्त आहे. तर अशा भूलथापांना अजिबात बळी पडू नका. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची राहील. याचप्रमाणे दिनांक 30 तारखेला शनी आणि मंगळाचा त्रिकोण योग होणार आहे. मंगळ जो की 7व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय, जो शनी तुमच्या तृतीयात भ्रमण करतो, दोघांचा त्रिकोण योग अतिशय उत्तम अशा प्रकारचा योग राहील. खास करून वैवाहिक जोडीदारावर जे ताणले गेलेले नातेसंबंध आहेत ते बऱ्याच प्रमाणात पूर्ववत होऊ शकतील. या दरम्यान वैवाहिक जोडीदाराकडे बाहेर फिरला जाण्याचा एक संभव होतो. याचप्रमाणे महत्त्वपूर्ण कामं जी की होत नाही, ज्यामध्ये भरपूर विलंब लागतोय, अशा प्रकारची कामं तुमच्या मार्गी लागतील आणि तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. ही गोष्ट तुमच्यासाठी शुभ फलदायी अशीच असणार आहे. याचप्रमाणे या महिन्यातली जी अमावास्या आहे, ही तुमच्या भाग्यस्थानात होणार आहे. दिनांक 2 तारखेला
आणि जी पौर्णिमा आहे ती 17 तारखेला होणार आहे. अमावास्या आणि पौर्णिमेला रविचंद्राचं आकर्षण पृथ्वीकडे थोडंसं जास्त असल्या कारणामुळे आपण बऱ्याच प्रमाणात भावनातीत होतो आणि भावनातीत होऊन घेतलेले निर्णय हे चुकण्याची शक्यता जास्त असते. तर या संदर्भात थोडीशी काळजी घ्या. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. ही गोष्ट अतिशय महत्त्वपूर्ण राहील. तर मित्रांनो, हे होतं धनु राशीचं सप्टेंबर 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.